काँग्रेस मुख्यालयात संपूर्ण वंदे मातरम गायल्यानं सोनिया गांधी नाराज असल्याच्या चर्चा। काँग्रेसनं आरोप फेटाळले तर हा मानसिक नक्षलवाद नाही तर काय? मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। पंतप्रधान मोदींच्या खिशात आयर्लंडचा झेंडा होता का? आदित्य ठाकरेंची टीका। मोदींनी जॅकेटवर तिरंगा उलटा लावल्याचा आरोप। नारी शक्ती विधेयकाला मंजूर करून महिलांना 33% आरक्षण देऊया। लाल किल्ल्यावरून मोदींचं राजकीय पक्षांना आवाहन। महिला आरक्षण विधेयकावर राजकारण झाल्याचीही खंत व्यक्त। नारी शक्ती विधेयक 2023 लाच मंजूर झालंय, मात्र बिलाची अंमलबजावणी अद्याप नाही। विरोधकांचा निशाणा। तर डिलिमिटेशन आणि जनगणनेशिवाय महिला आरक्षण अशक्य। विरोधक येडा बनून पेढा खातायत। मुख्यमंत्र्यांची टीका। धनंजय मुंडेंसोबतचा संघर्ष मिटला। बहीण भावातला, कुटुंबातला आणि पक्षातलाही वाद मिटला। बीडच्या कार्यक्रमात पंकजा मुंडेंचं वक्तव्य। धनंजय मुंडेंकडून टाळ्या वाजवत दाद। चाकणमधील वाहतूक आणि उद्योजकांच्या समस्या दूर करण्यासाठी समिती स्थापन। राज्य सरकारचा मोठा निर्णय। उद्योजकांच्या अपेक्षा कमीत कमी वेळेत पूर्ण केल्या जाणार। मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। तुकाराम मुंडेंसारखा अधिकारी चाकणमध्ये द्या, आदित्य ठाकरेंची मागणी। रस्ते पाहणीनंतर आदित्य ठाकरेंचा चाकणमधील उद्योजकांशी संवाद। शिंदेचे आमदार शरद सोनावणेंची पत्रकाराला धमकी। 15 ऑगस्ट होऊ दे, तुझ्याकडे पाहतो। माझ्यावर पहिल्यापासून खूप कलम। भर सभेत शरद सोनावणेंची आरेरा। कैलास पाटील ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग। तुळजापूरमध्ये बसलेल्या सीसीटीव्हीद्वारे त्यांच्यावर नजर ठेवणार। प्रताप सरनाईकांचा मिश्किल टोला। तर गंभीर प्रश्नांवरून लक्ष वळवण्यासाठी टिंगळ टवाळी सुरू। कैलास पाटलांची टीका। मनोज जरांगेंच्या उपस्थितीत आरक्षण अभ्यासकांची उद्या बैठक। अंतरवालीत जरांगे अभ्यासकांशी चर्चा करणार। आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी बैठकीला महत्त्व। अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना कुठलीही मुदतवाढ नाही। 18 तारखेपासून कारवाई करणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा इशारा। तर कल्याण डोंबिवली नालासोपाऱ्यातील रिक्षा चालकांकडून मुदतवाढीची मागणी। लिंकेटच्या आईस्क्रीम क्रेटमध्ये उंदराचा वावर। कल्याणमधील गोदरेज हिल स्टोअरची व्हिडिओ व्हायरल। ऑनलाईन फूड डिलिव्हरीच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह। एफडीएच्या कारवाईकडे लक्ष। कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर प्रकरणी जामनेरमधून 3 जण ताब्यात। यूपीआय व्यवहारातून नाशिक पोलिसांची कारवाई। मुख्य संशयित आरोपी शकील शेख अद्याप फरार। 6 ते 7 जणांची चौकशी। सूत्रांची माहिती। तमिळनाडू स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात त्रिशा कृष्णन पहिल्या रांगेत। मुख्यमंत्री विजय यांच्या आई वडिलांजवळ त्रिशाची आसन व्यवस्था। परेड दरम्यान थलपतींना त्रिशाचा सॅल्यूट। सोशल मीडियात जोरदार चर्चा। स्वातंत्र्य दिनानिमित्त अटारी वाघा बॉर्डरवर बीटिंग द रिट्रीटचा सोहळा। सीमा दलाच्या जवानांकडून शिस्तबद्ध संचलन। बॉर्डरवर महाराष्ट्राच्या पारंपरिक मलखांब खेळासह लेझिमचा नाद दुमदुमला। ओमानच्या समुद्र किनाऱ्याजवळ रशियन तेल टँकरला अपघात। समुद्रात 2000 चौरस किमी परिसरात तेलाची गळती। सागरी जीवनसृष्टी धोक्यात। इंडोनेशियात एकाच दिवसात भूकंपाचे 2 मोठे धक्के। 7.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा नंतर 6.8 रिश्टर स्केलचा हादरा। 47 जणांचा मृत्यू। अनेक इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या। 2000हून अधिक नागरिकांचं स्थलांतर।